मंडळी, तुम्ही तर 3 Idiots मूवी बघितलीच असेल. त्याच्यात सोनम वांगचुकचं आहे का नाही कॅरेक्टर, जे की आमिर खाननं निभावलेलं आहे. आणि त्यांनी बरंचसं चांगलं काम केलेलं आहे. ते सायंटिस्ट पण आहेत. पण आता ते 18पेक्षा जास्त दिवस झालं जंतर मंतरवर ते आमरण उपोषण करत आहे. आणि आपल्या इथलं सरकार एकही भेट द्यायला गेलं नाही. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट बोललं तर तिथं मुलं मुली गेलेले आहेत ना, ते वडापाव समोसे खात येतं आणि मस्त हसायलेले दिसतात. जे आपल्या भविष्यासाठी लढत आहे त्याच्यासाठी थोडाफार सपोर्ट करायचा असते, तर तिथं जाऊन ते मीडियासमोर किंवा रील बनवताय की वडापाव समोसे खाताय. तुम्हाला काय वाटतं या मुलाबद्दल? जे आपल्या भविष्यासाठी लढतंय त्याच्याबरोबर समर्थक करायला पाहिजे किंवा वडापाव समोसे खायला जायला पाहिजे तिथं, का दुसऱ्या जागेवर भेटत नाहीत वडापाव समोसे? आणि इथलं सरकार म्हणजे असं झालंय सध्या. पहिलेचे इंग्रज तरी विचार करत होते, थोडेफार भेट द्यायला जात होते, पण आत्ताचं सरकार भेट द्यायला जात नाही. नरेंद्र मोदी तर कुठं जात नाहीत. त्यांना येणाऱ्या भविष्याचं काही घेणं देणंच नाही. कुठलेही मुलं मुली असू द्या, काही संबंधच नाही. किती बी पेपर फुटी होऊ द्या, त्यांना बोललं तर शिक्षण हा 0% करायचं, म्हणजे ते शिक्षणाला व्हॅल्यू द्यायची नाही. डायरेक्ट अंगठा लावा, फिंगरप्रिंट, विषय संपला. सिग्नेचर थोडक्यात संपत आली. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट बोललं तर जास्त बोललं तर आता अंगठेबाजच राहिले पाहिजे असं वाटतंय सरकारला. आणि आमची वोटिंग कार्ड राहावा, प्रत्येक सरकारला असंच वाटतंय. त्याच्याबद्दल ते शिक्षणाबद्दल कधीही चांगलं बोलणार नाहीतच आणि येणाऱ्या भविष्यासाठी कधीही विचार करणार नाही सरकार. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.